नमस्कार रसिकांनो, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी म्हटलं की घरोघरी उपवासाची लगबग सुरू होते. उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी साबुदाण्याची खिचडी येते. पण तुम्हाला माहिती आहे का, साबुदाणा हा पचायला अतिशय जड असतो. त्यात भरपूर स्टार्च असल्यामुळे ॲसिडिटी, पित्त, पोट फुगणे आणि सुस्तपणा येतो. म्हणूनच साबुदाण्याला उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे भगर. त्याला वरई म्हणतात. भगर ही पचायला एकदम हलकी असते. त्यात भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न आणि प्रोटीन असतं. यामुळे उपवासाच्या दिवशी दिवसभर शरीराला ताकद मिळते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि पित्त आणि ॲसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही. चला तर मग आज आपण एकादशी विशेष मऊ आणि मोकळी भगर कशी बनवायची ते बघूया. तर आपण एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्याच्यामध्ये स्वच्छ वरई धुवून टाकायची आहे आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हलकंसं मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि शेंगदाणे टाकून ही वरई तयार आहे. इथे मी हिरव्या मिरच्या आणि सुकं खोबऱ्याची पेस्ट करणार आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून तिथे आपल्याला बटाट्याचे स्लाइस बारीक बारीक कट केलेले परत भगरसोबत खाण्यासाठी आपण गरम गरम शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत. तर बटाटे तर आता परतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण मिरची आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ती टाकणार आहोत. जोपर्यंत मिरची चांगली भाजत नाही तोपर्यंत आपण हे चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर 1 वाटी पाणी ओतून आपल्याला चांगलंसं ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बारीक शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी ठेवत आहोत. तर हलकंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इकडे मी बाजूला शेंगदाण्याचं कूट करते, तोपर्यंत इथं छान आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाणे टाकायचे आहेत. तर इथे बघा त्या आमटी तयार आहे. बघा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त सरसरीत आमटी तयार आहे. आता ही भातावरती मी टाकून मस्तपणे कमी तेल तुपात बनलेली ही आरोग्यदायी, पोषक तत्वांनी भरपूर आणि चवदार भगर या आषाढी एकादशीला नक्की बनवून पहा आणि साबुदाण्यामुळे होणाऱ्या त्रासांपासून दूर राहा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.